आम्ही सगळे आज रोपवेने जाणार आहे. त्यामध्ये भाऊनी थोडा जुगाड लावलेला आहे. ओमकार भाऊंचा थोडासा हातभार आहे. आता बघा तुम्ही, आता थोड्या वेळात बघशाल तुम्ही. आता जायचा पूर्ण प्रयत्न करतोय. आम्ही सगळे इथे वर आलोय. आता इथे जे आपले भाऊ श्रेयस आहे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर आता हे सगळे पोरं शोधायला चालले. पण असा विषय की आणि हे आपले काही आहे लोक आपल्या सगळे ते वरून बोटं बिट दाखवते आपल्याला. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष देऊ नका. आता बघा तुम्ही, बघत राहा. बाय बाय. आता शोधण्याचा प्रयत्न करतो आम्ही. श्रेयस आपला भाऊ इथे आहे, राहतो एक जण. दर्शनाचे प्रसाद, दर्शनाचे भाऊने पूर्ण वन साइड लावली सेटिंग. पण आता काय समजून नाही राहिलं कुठे आहे श्रेयस. मी शोधला का मग तुम्हाला सांगतो. श्रेयस भाई वन साइड आले. आता हे आम्हाला घेऊन जाणार. आता हे वर जाणार. फोटोशूट चालू आहे. हे काही लोकांनी आयफोन घेतल्याचे परिणाम फक्त फोटो काढू शकते. यांच्याने ब्लॉग होऊ शकणार नाही. वन साइड आपल्याला आता आत घेऊन चाललेले. तुम्ही लक्ष ठेवा. आता मी तुम्हाला ही पे मध्ये बसत नाही तेवर मी तुम्हाला सांगत राहील आता काय होतंय. फक्त तुम्ही लक्ष ठेवून राहा. आम्ही व्हिडिओ द्यायसाठी फक्त या लोकांची तळमळ चालली. बाकी काही बोलणार नाही या व्हिडिओ मध्ये. काही म्हणजे काही बोलणार नाही. आणि आम्ही इथपर्यंतचा प्रवास बाय बाईक आणि बाय एसटी दोन्ही मिळून आलेलो आहे. आणि फक्त 732 रुपयात मात्र इथपर्यंत आलेलो आहे. आम्हाला कोणीही घरच्यांनी किंवा बाहेरच्यांनी गाडी द्यायचा प्रयत्न केलेला पण नाही. केला हाकलून दिला. या माणसाकडं स्वतःची गाडी असताना काय i20 स्वतःची गाडी असताना ह्या नालायकनी काढलेली नाही ती. काय घरच्यांनी हाकलून लावलं. तू जाय म्हणे गाडी नको देऊ. इज्जत लो तुझी का सारी उम्र में जो कर जबड़े आ रहा तेरे पीछे जाऊ दे. आम्ही डायरेक्ट 60 टायर चालवणार आहे. आम्हाला घरावर वन साइड. श्रेयस भाऊंच्या ओळखीने आणि भाऊंच्या मामाच्या दोघांच्या ओळखीने आपण आता इथे मध्ये आलोय. तर मग काय श्रेयस भाऊ बोलणार तुम्ही कॅमेरावर? अहो बोला. असं लाजू नका. लाजल्याने काय माणूस लाजल्याने काय होत नाही. असं टेन्शन ना घेऊ. हे मागचे कुत्रा आहे असंच करत राहते. हे आपल्या ब्लॉगला काय हसणार रडणार ते काय कोण बघणार आहे आपल्याला. असं घाबरायचं नाही. तुम्ही बोला, हिंदीत बोला, मराठीत बोला, इंग्लिश मध्ये पण 2 वाक्य बोल. यांच्या ओळखीमुळे आता आपण बोललो होतो. आज आपण जाणार आहे. तर मग आज आपण घाबरू नका. हो का? हो ठीक आहे. अरे परत लाईन चेंज झाली आपली. दुसऱ्या लाईनला टाकला आपल्याला. आता मी तुम्हाला रोपवे वरून खाली येताना दाखवतो. सप्तशृंगी गडावरचा वरून बसू सगळ्यात वर. चला ना मग. चला ना मग. आता वर बसण्यासाठी चाललं. इकडे एवढी जोड झाली तुला. अरे हे बाय माझ्याकडे पहिले बॅग देते नंतर माझ्याकडून काढून पण घेते. म्हणजे हे दाखवते का माझ्या खूप कामाचे हा आहे. पण बघा तुम्ही बस सारखा दिसतोय तो. बस सारखा दिसतोय. आता ऑपरेटर बसेल का नाही बघू आपण. ऑपरेटर दिसत नाही. लोक बसेल आहे. पण हे एक रेल्वेच्या डब्यावानी दिसते. बघा तुम्ही. हे आपल्या इथे पहिल्यांदा बसले रोपवे मध्ये. तर कसं वाटतंय तुम्हाला? आमचा आनंद आता गगनात आम्ही ना. कारण आम्हीच गगनात चाललो. पहिल्यांदा तुम्ही सप्तशृंगी गडावर आले. पहिल्यांदा तुम्ही हे कधी सुधारणार. ताकदीचा गैरवापर कधी म्हणजे आता बोलून. आता मी हे आमच्या सोबतचे मी मोठे म्हणून बोलणार नाही यांना काही. 2 लहान भाऊ नाही तर मी बोलू शकलो असतो. त्याचा लहान भाऊ पण इथं आता श्रेयस भाऊ त्यांचेच भाऊ असल्यामुळे मी बोलत नाही आता काही. कारण की काय मी त्यांच्यामुळे बोलतोय. बोलणार नाही आता काही. आता तुम्ही बघा
आता मी तुम्हाला इथून बाहेर कसा व्ह्यू मिळतो ते दाखवायचा प्रयत्न करतो. हे सगळे जण प्रसादला उपदेश करत राहतात, सगळ्यांना सल्ले द्यायचे काम करतात, पण कोणीही म्हणजे कोणीच हा मुलगा त्याला चापट्या देतो. बाहेर कसा नजर आहे बघा बघा, पोटात गोळा येतोय, पोटात गोळा येतोय. दुसरी ट्रेन चालली, पास होतोय. आम्ही सगळे VIP दर्शनाच्या लाईनीत बसलेलो आहे आणि आता VIP दर्शनासाठी चाललोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सर्वांनी दर्शन घेऊन टाका. प्रार्थना दर्शन करून इथं बाहेर आलेलं आहे. सर्व दर्शन आता भाऊ परत गेलाय ते मध्ये घेण्यासाठी झाली भाई साहेब परत मध्ये गेलेली. आता त्यांना काय बोलताय का काय करताय ते समजेल आपल्याला नंतर. सर्वांचे दर्शन झालेले व्यवस्थितपणे, काही गर्दी नाही आता पण वरती. कसे दर्शन झाले सर्वांचे? एकदम एक पहिल्यांदा आलेलो आहे भाऊ, श्रेयस भाऊंच्या जवळ भाऊ, धन्यवाद श्रेयस भाऊ. हा भाऊ पहिल्यांदा मी पहिल्यांदा आलोय. प्रसाद पहिल्यांदा आलेला. आणि प्रसाद काय मागितलं ते बघितलं नाही, पण मी एकदम डोळे भरून मागून घेतलं. भाऊ तुम्ही काय मागितलं? आम्ही देवाला काही नाही, चांगलं आयुष्य मागितलं पाहिजे. आरोग्य मागितलं का नाही मागितलं? चांगलं आयुष्यामध्ये एक फोटो जिंदगी खराब करणार आहे काय यांचे फोटो इकडे हो इकडे तुम्ही इकडे तुम्ही सांगा मला, तुम्ही देवाकडे काय म्हणता? देवीकडे आले तुम्ही भर नवरात्रातल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आले. नवरात्रात कलर व्हाईट त्यामुळे मी मैत्रिणी व्हाईट कलरचं शर्ट आहे. हे बघा हे नाही घातलंय व्हाईट, आणि आपण काय बोलू नाही. आता तुम्ही सांगा काय वाटतं, तुम्ही काय मागितलं? प्रगती व्हा, मित्रांची प्रगती व्हा, असं मी मित्रांची जर पण व्हायचं होतं. पण मग मित्रांची हो, स्वतःचीच का? पण माझ्या नंतर मित्रांची हो. मित्रांचं काय आहे? म्हणजे मित्र देवा घरून आणले का? टायमावर मला सुचलं नाही देवीच्या पायाजवळ, तर नक्कीच बोललो. अजून पण आपण मंदिरात उभे जाऊ शकतात. परत जाऊन मी बोलून येतो, 2 मिनिटात आलो. नाद करते काय तेव्हा वेगवेगळे डायलॉग मारून वेगवेगळे नाद करते का? आता बघा गेले परत बोलले खाऊन येऊ शकते. लांबूनच मित्रांची फक्त लांबूनच मागितली. तिथं कसं एंट्री देत नव्हते, एंट्री देत नाही त्यामुळे काही. मी काय म्हणतो, चला ना बाकी ओमकार कस्तुरे अजून आलेले नाही. त्यांचे भाऊ आलेले आणि आता थोडा वेळ आम्ही इथं बसतो आणि थोडा वेळ बसल्यानंतर गाभाऱ्यात मग जातो आता मंदिरात. आता अथर्वाच्या हातात त्याच्यानंतर त्याच्या हातात आणि मग प्राचांच्या सेकंड गेला यांनी. पहिले येऊन डायरेक्ट अथर्वाच्या येतात पहिले बरं का, पहिले सर्वात पहिले. आणि मी आल्या डचकलो होतो डचकलो आणि आत्ता बी तो इथंच थांबेल. आता काही खायला घेतला असेल तर द्या. माझी वन साईड पाटलेली होती, पण या तिघांनी प्रॉपर कुत्र्या संघ हँडशेक केला. त्याच्यानं संघ हे बा माय संघ अहो ते बॅक्टेरिया बघत जा. आणि हा मुलगा हे कुंकूचे लावलं होतं ना, हे झटक म्हणजे त्याला मी म्हटलो आज कुंकू झटकायचं नसतं, मिरवायचं असतं रे. हा पोऱ्या काय ऐकत नाही माझा. काय आमचे 2 नमुन्यात हा प्रसाद पुढे गेलो तरी. ओमकार भाऊ मला दर्शनानंतर आत्ता भेटलेले. आता मला त्यांना विचारायचे तुम्ही देवी आईकडे काय मागितलं? तुम्ही देवी आईकडे काय ना तुमची तब्येतीची काळजी घ्या, आमची बरं आमच्या सगळ्यांची. आणि तुमच्यासाठी काय मागितलं? तुम्ही दिलं एवढंच आमच्यासाठी. आम्ही काही नाही दिलं हो तुम्हाला. तुमच्यासारखे मित्र भेटले एवढंच काम. आम्ही बघा बरं का तुम्ही आता काय बोलताय. नंतर आम्हाला म्हणतील का भेटले तुम्ही, असं नाही म्हणणार म्हणून तर सगळं. बरं ठीक आहे. झालं ना व्यवस्थित दर्शन बरोबर ना? सगळ्यांना विचारून घ्यायला. शुभ्याने आला ना पुढे एक कॅमेरा प्रेमी अजून एक
प्रसाद अहो एक तर फोटो काढायला इथं आले मला तर असं वाटतं. फक्त आणि फक्त फोटो काढायला तो प्रसाद फक्त फोटो काढून राहिला. काय व्हिडिओ कॉल केला का नाही घरच्यांना माहिती नाही, पण फक्त फोटो काढून तिथे लोक सर्वचे सर्व लोक फोटो काढून राहिले. त्यांना सगळे लोक ओरडते पण एकुलता एक आहे पण घरचे जरा सोडते नाही. फक्त फोटो काढून राहिले लोकांना ते थांबून म्हणजे कंटाळले, पण इथे लोक फोटो काढायचं सोडतच नाही. त्यामुळे नाही आता सगळीकडे बत्तेच झाले. लोकांना इथे लेम टावावं लागेल, इथंच फक्त फोटो काढा नाही तर काढू नका. जाऊ द्या नंतर बोलू आपण. आता सगळेच्या सगळे पोरं आहे ना इथं कॉईन कसा चिपकतो इथे ट्राय करू राहिले. एव्हा सगळं माया मागे तेच चाललं. सर्व लोक तेच करू राहिले. तुम्हाला दाखवतो ओमकार भाऊ काय करताय, तुम्हाला दाखवतो. ओमकार भाऊंच्यानी काय होऊ नाही राहिलं. सर्वांनी ट्राय केलं, कोणाचंच चिपकलं नाही. या प्रसादने एकट्यानी अटकवलंय आणि 3दा केल्यानंतर अटकवलंय ते या प्रसादने. इकडे तीनदा एकदा अटकवलाय तो, असं सर्वांचं म्हणणं आहे. याचं सोडून मी पाहिलंय. थांबा तुम्हाला दाखवतो आता ओमकार भाऊ कसं चिपकवते. ओमकार हो चिपकल का कॉइन, चिपकल. काहीतरी प्रार्थना म्हणा तुम्ही, आवाज द्या. उजव्या हातावरून डाव्या हातावर जाईल आता ते. हे बा गोल गोल फिरवून ड्रिल करायच्या मागे आता. आणि यांनी अक्षरशः इथं पैसे चिपकवायचा प्रयत्न केल्यानंतर खाली याच्यात पडू नये म्हणून हाताने अडवले सुद्धा. हे बा अडवले. हा शुभम कदम अडवू राहिला तो. रे शुभ्या बस ना आता किती. हे बाय इथं पोरांचे जेवण झालेले नाही सर्वांचे, आणि हे पैसा खेळून राहिले. गोळी घ्यायची पोरांना, गोळ्या घ्यायच्या, गोळ्या लागल्या आतापासून पोरांना. काय कलियुगाची पीकवर आहे आता. जाऊ दे मी काय बोलू नाही शकत. म्हणताय आपण रोपवेने जाऊ आणि कोणी म्हणतं आपण ऐपाई जाऊ, पायऱ्या उतरत होत. पण आता चप्पल तिथे काढल्यामुळं आता इथूनच जावं लागणार आहे, कारण की चप्पल इथं मध्ये अडकलेल्या सर्वांच्या. नाही तर पायऱ्या उतरून सुद्धा जायला पोरं तयार होते. आणि इथं पूर्ण धुकं आले, पूर्ण धुकं आलेलं आहे. हे लोक आता बॅग फेकू राहिले माझी इकडे तिकडे. मी रेनकोट घे बा फोटो साठी मर करते. हे बा पोर्ट्रेट काढते. देव जाणे यांना कोण बघतय. हे बा आता हे बा टीका पण करू राहिले पोरं, पण मी काही बोलणार नाही यावर. मी काहीच बोलणार नाही. हे बोलू असतील तर बोलू द्या. जाऊ दे लोकांना घाई झाली जायची, जाऊ द्या. आपल्याला काही घाई नाही, त्यामुळे पुढच्या गाडीसाठी थांबू राहिले. पोरं फोटो काढू राहिले, कारण की आता काय बोलणार आहे. फोटो काढू द्या. पण पूर्ण इथं धुकं आलेलं आहे. काय करणार आहे काय समजून नाही राहिलं. थांबा तुम्हाला दाखव किती धुकं आहे. थांबा फोटो व्हिडिओ काढतो फ्रंट येऊन आणि तुम्हाला दाखवतो किती धुकं आहे. आणि आता कसं मंदिर बनलंय आणि बनू पण राहिलंय. इथं पूर्ण धुकं आहे. धुकं हे लाईटीमुळे तुम्हाला धुकं दिसून येते, नाही तर दिसणार नाही. हे धुकं आहे पूर्ण खालपर्यंत डोंगर पूर्ण धुक्यामध्ये. आणि रात्रीचे 10 वाजले आता फक्त. आणि नवीन बांधकाम झालंय मंदिराचं, लाईटिंग बिटिंग केलेली आहे नवीन. आता यावर्षी चहा नाश्ता काय करायचं, जे करतील त्यांना उपाशी, ते उपाशी राहतील. त्याच्याशिवाय आपल्या काय पर्याय नाही. आता तिथून बघू नाशिक डायरेक्ट एसटी मिळते, मग खाली जाऊन दुसरी एसटी पकडावं. चला वरती लोक आहे. लोक इथे पूर्ण जीवनाचा आनंद घेऊ राहिले. आणि लागायच्या टायमाला आता आले, जीवाशी खेळू राहिले आमच्या पण आणि यांच्या पण. बर का आमच्या वडील जीवाशी खेळले आणि हे म्हणते माझे वडील जीवाशी खेळले. काय बोलतो तुम्ही, बोला. माझ्या वडिलांबद्दल काय बोलताय बोला. नाही तुम्ही बोला, ऑन कॅमेरा बोला, तुम्ही बोला. बोलून घ्या. हा बोल ना क्या पोसड़ी मरना तेरे को डर नहीं लगता ये नाम बोला. बहुत खूप जगह आहे.
बोला बोल तुम्हाला काय बोलायचं एवढंच होतं ना काही नाही ना रे पण खाली पायी पायी चालत राहू शकतो तेव्हा खालची ट्रेन आली आता वरती हे बघ इथे आता आहे ना गाडी घेण्याचा विषय चालला होता तर मला आणि अथर्वला गाड्या खूप आवडत्या आता हे बघ, काहीतरी नवीन खेळणं बेब्लेड सारखं काहीतरी आहे ते योयो म्हणते याला योयो म्हणते आरूसाठी JCB BCB आपण घेऊ शकतो पण आरू काही खेळत नाही आता लहान पोरासारखं वागत नाही तो पण काय आता याच्यात काय मजा नाही राहिली आता खेळण्यामध्ये म्हणजे लहानपणी खूप मजा यायची खेळायला पण आता काय इथं RC कार टाईप सगळं आहे सगळं RC कार आहे यांचे भाव कायच्या काही आहे ते वडिलांचा आवाज फोन आला होता त्यामुळे ना गंभीर राहावं लागतं नसलं तरी होऊन जातं माणूस आता हे सगळे लोक आहे ना तेव्हा सगळे लोक इथे खेळण्याच्या दुकानात थांबलेले नवनवीन खेळणे पॉकेट काय नवीन गोष्टी आलेल्या आहे ते पाहू राहिले क्यूब खूप काही गोष्टी आलेल्या आहेत आता काही घ्यावा काही नाही करावा पहिले लहानपणी हे कळत नव्हतं आणि आता सगळं घेता येत पण घेऊशी वाटू नाही राहिलं कारण की खेळेल कोणत्या नंतर पण मी तुम्हाला माझं एक आरूकडून मी मागून गेले एक बंदूक दाखवतो तुम्हाला ती खूप भारी इंटरेस्टिंग बंदूक आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये अशा बंदुकी खेळणी जमा करत राहत जाऊ ते बी आरूकडून आपण नाही आपण करत राहू जमा ते रामने हवा बॉल पण आणला होता आता कुठं आपण घेऊन करू काय त्याचं आणि बघू जाऊ द्या थांबा अजून काही खेळणी इंटरेस्टिंग वाटली तर तुम्हाला मी दाखवतो हात धुवायसाठी आलो पण आता ते पाणी पिण्याचं आहे पण आता हात आणि तोंड धुवू असं विचार चाललाय पण आरसा खूप खराब असल्यामुळं व्हिडिओ चांगली येऊ नाही राहिली आता काय काळी राहिली तोंड आणि आरसा दोन्ही काळा चाललेला असं वाटून गोरा करायला काय लावावं लागेल कोणची क्रीम लावावं काम चालत नाही कारण लावली आणा कशी ना काही लाइटिंगचा इश्यू होता काळा सारी उम्र में जोकर जब आलं होतं त्यामुळं सर्वजण काळेच होते ते समजत नव्हतं आता बघा एकदम फुल ऑन पूर्ण लाइटिंग बी तीच सर्व तेच आहे आम्ही ठिकाण बी तेच आम्ही तिथंच उभून राहून फोटो बी काढतोय म्हणे सगळं क्लिअर येते अक्षरशः 800 वर्ष डाग सुद्धा क्लिअर दिसू राहील आमच्या सकाळ पैसा वसूल पैसा हे नंतर व्हिडिओ मध्ये ऍड व्हायला येत राहत लोक फॅन फॉलोइंग आपली लोक भेटत राहत सर्व लोक फोटो काढू आता फोटो काढून आपण ब्लॉगला चिपकवायचा शिकून आणि स्वतः ब्लॉग एडिट करून अपलोड करावं लागेल असं नाही होत ठीक आहे चला आपण भेटू आता थोड्या वेळाने चला हे बाय हा मोठा मामा आहे याच्याहून एक लहान मामा पण आहे तुम्हाला भेटू भाची हे भाजी हे अथर्व कस्तुरे ओमकार कस्तुरे आणि श्लेष हे तिघं भाची होते आम्हाला बाकीच्यांना चौघांना घेऊन आलेले ते त्यांचं दुकान आहे इथं मूर्ती विकायचं फोटो मूर्ती अजून काही असं ब्रेसलेट वगैरे इथं आले ना नक्की त्यांना भेट द्या आणि माझं नाव सांगा हरीश चौधरी आणि त्यांची मित्र परिवार जास्त घेते पैसे जास्त घ्या डिस्काउंट द्या काही करा पण त्यांना ओळख द्या ते त्यांच्या हिशोबाने पैसे ते सांगतील किंवा काही करतील पण त्यांना ओळख द्या नक्की आले का चालेल धन्यवाद भेटून चांगलं वाटलं कोणीच जेवण नाही आलेलं सर्वजण उपाशी पोटे आले भाऊला आपला गोळी घ्यायची त्यामुळे आम्ही सर्व दोघं पुढं चाललोय काही खाऊ आणि गोळी घेऊन घेऊ त्यानंतर काही काय दुखतंय तुमचं टॉन्सन्स दुखू राहिले त्याच्यामुळे भाऊ जास्त उलटत आलेले आणि बसमध्ये बरं का जास्त उलटत आले त्यामुळे अजून टॉन्सन्स सुजले असे दिले पण आता काय करणार आपण याला समजू नाही शकणार बरोबर आहे का नाही त्यानंतर आता पाहू थोड्या भेटू आता चेकपोस्ट क्लिअर करायचं आपलं तिथं तिकीट परत मागं राहिलं वाटतं आपलं आता परत मागं जावं लागेल आता आपल्याला याला येतं मी घेऊन राहिलो एकदम भारी खुर्ची बसेल हे मागं दुकान आहे आणि आपण एकदम भारी खुर्ची गोल गोल फिरणार खुर्ची बसेल तुम्हाला पुढच्या व्ह्यूनी दाखवतो
आता आपण किती भारी पुढची वर काय काय करायचं सांगत असं सरळ बसेल कम्फर्टेबल याशी खुर्ची टेबलवर बसाय करता कटिंगला बसण्यासारखी प्रॉपर आहे ना प्रॉपर बार काउंटरला बसते ना ही त्याची खुर्ची वाटू राहिली ही बार काउंटरला बसते ना बार काउंटरला ही त्याची खुर्ची मामा ही खुर्ची खूप भारी पण आहे ना खूप ही बार काउंटरला बसल्याची फिलिंग देऊ राहिली चला येऊ का एकदम भारी. चला आता आपण इथून बाहेर निघू राहिलो. चला येतो. काय बाबा ओरडत होते पण आता काय आपण बाहेर निघालेलो आहे. आता त्याला फ्रंट कॅमेरा चालू करतो नाही तर मागच्या कॅमेऱ्यात सर्वांना दिसते. मला आहे ना इथून गाडवून मामाच्या ओळखीने डायरेक्ट खालीपर्यंत म्हणजे पंचवटीपर्यंत गाडी तिथं लावली म्हणजे आमच्या टू व्हीलर जिथं उभे आहे ना तिथपर्यंत डायरेक्ट गाडी मिळाली होती. इको डायरेक्ट गाडी मिळाली होती. काही भाडं लागलं नसतं काहीच लागलं नसतं. त्यांना विचारून घेतलं असतं पण तसं पण आम्ही काही पाहिजे का देऊन टाकू. पण मग आता आमचे ते 2 जण आहे ना नाश्ता करायला बसले आधीच. आता त्यांनी ऑर्डर दिली आहे तर मग कसं काय त्यांना बी सोडून जाता येईल. ते उपाशी आणि गोळी घ्यायची त्याला महत्वाचं म्हणजे तो आधीच बाहेर आला होता. थांबा आता थोडं उजेडात गेलो बोलू इशारा इसले रुकते तेव्हा ती गाडी सोडून दिली. आता परत एसटीने आपल्या खडखड खडखड करतील 3 नाक्यापर्यंत जायचंय. तुम्हाला येताना एसटी दाखवली नाही जातो ना त्याच्यानंतर आता तुम्हाला एसटी येताना काही केलं कसं आलो ते नाही दाखवलं. ड्रायव्हर आल्यानंतर तू हे व्हिडिओ चालू केलेला आहे आपण. मी काही इंट्रो काहीच दिलेलं नाही. पण आता आजच्या वेळेस तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो कशी एसटीत बसते किती रुपये तिकीट लागतं. मामांना पण भेटवतो तुम्हाला. पण चला आता भाऊ झटकू राहिला शर्ट. आता झटकून काय उपयोग नाही. आता जाऊ द्या आता. बा त्यांनी इथं कोण नाश्ता घेतलेला आहे. कोण रस पिते कोण चहा पिते. मी लस्सी घेतलेलं आहे. आम्ही आत्ता इथून फूड कोर्ट मधनं बाहेर निघालेलो. पूर्णपणे थंडी पूर्ण म्हणजे पार माणसाला गाल ठेवणारी थंडी आहे. आणि त्याच्यामुळे यांनी ते स्वेटर एक्सचेंज केलं. मी हाफ बाईचं शर्ट घालून येईल. हाफ बाईचं शर्ट आणि त्याच्यावर म्हणजे ते बी एकदम पातळ धाग्यांचं जाळी ती पूर्ण असं वाटते धागेच घातले. याच्यावर मी येईल आणि इथं पूर्ण धुकं आहे आणि पूर्ण गार वारं सुटलेलं आहे. पूर्ण झाडाचे पानं बिनं हलू राहिले. पण काय करणार आता जाऊ. तसं बॅगीमध्ये रेनकोट आहे आपल्या त्याचा विषय नाही. पण आता इथं थंडी वाजू राहील पण ते रेनकोट घालून फिरलो तर इथं लोक काय समजते मला ते समजून नाही राहत. आता इथून चाललो आम्ही पुढे जाऊन एसटी स्टँड जिथं आहे पहिले तर इथं मध्ये राहतं दरवेळेस. पण आता इथं पुढं बनवेल ते एसटी स्टँड. आता हे ना काही बोलत राहतं मला त्याच्यामुळे मी काय म्हणतो ऐका ना काय बोलणार आता जाऊ द्या. आता हे म्हणतं गावात जाऊन येऊ. आता गावात जायचं आता रात्रीचा गावात जाऊन काय म्हणजे काय काय नाही ठीक आहे नाही, काय करायचंय भाऊ तुला गावात नाही फिरायसाठी सकाळचं काय नाही सकाळी आलो असतो मग तळ्यावर गेलो असतो गणपतीचं दर्शन केलं असतं ती गोष्ट वेगळी. पण मग आता काय नसं फिरून सकाळी दुपारी निघताना लेट गेलाय तुम्ही. मी नाही गेले तुम्हीच केलेलं आहे. मी नाही गेले. 6-6:30 निघालेलो आपण घरून. काय झालं चाललाय त्याचा घरीच आहे गाडावर. त्याला तो आला गाडावर तुम्ही कधी आले त्याला भेटायचं दिसला कधी हाय बाय करा. आता तू त्यांना काय बोल बाय कर चला मी येतो म्हणून सांग काहीतरी. हा चला बाय चाललाय तो लाजतो थोडा. कॅमेरा आहे तो आता. पण थोड्या दिवसानंतर मग हळूहळू होईल तो त्याला होईल सवय.
याला काय ब्लॉक काढले आता ब्लॉक काढला ते त्याच्यानंतर मग आता हे बाई हे असंच हे नाही क्रिटिसाइज करत आता हे यांच्या स्वतःकडे कॅमेरा दिला ना बोलायला आता 5 मिनिटानंतर ठेवून देतील हे लोक येतातले आणि हे हसून हसून आता आहे ना माझ्यानंतर तेव्हा पूर्ण वारं सुटलेलं आहे पूर्ण वारं थंडी वाजू राहिली गाडी पुढी सारखी माणसं पूर्ण लपायची अरे पूर्ण कागदा पिशव्यावर सकट आम्ही उडून गेलो असतो आता सगळे वारं सुटलेले आहे जाऊ दे चला आता जाऊ परत निघू पुढे परत चांगला वारा आला ना तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी म्हणजे स्टॉल होता तो स्टॉल आहे आता आमच्या डोळ्यासमोर वाऱ्याने खाली पडला इकडं आता बा हे पूर्ण ताडपत्र्या उडू राहिल्या जसं हवा येईल तसे उडू राहिल्या तिथं लोक जत्रेनिमित्त आता धंदा करायसाठी किंवा व्यवसाय छोटा मोठा त्यांचा काय असतो त्यासाठी 9 दिवस येते आणि पूर्ण रस्त्याने पायरीपर्यंत पूर्ण हे व्यावसायिक लोकच आहे त्यामुळे हे बाय त्याच्यात वारं इतकं वारं आहे का सांगता येऊ नाही शकत सगळं आनंद घेऊ राहिले ओरडत चालू राहिले सर्वच्या सर्व हे मागची जेवढे पण गँग गेली ना आता माझ्या माग ते सर्व आता ओरडत चालले होते आणि जेव्हा आम्ही आलो नाही इथे तेव्हा मग आम्ही असे ओरडत होतो कारण की एवढी भयानक थंडी होती वर आल्यानंतर लागायला लागले पण ती त्याच्या आधी लागत नव्हती बस मधून उतरल्यानंतर आता इथे सर्व लोक खिशात हात घालून चालले आणि आम्ही मोकळे चाललोय मोकळे एक हात कॅमेरा ठेवा आणि एक हात तुमची समोर आणि बाकी सगळे कोण टाकू झाले कोण काय झालंय हा टॉमी खाली चाललाय हा टॉमी म्हणजे एक कुत्री होती माग तिला आपण टॉमी म्हणतो पण आपण ते नाव टॉमी ठेवून दिला तर ठीक आहे आता पुढं खरी परीक्षा सुरू होणार आहे कारण की पुढं बस स्टँड आहे पण बस स्टँड नसून तिथं पूर्ण चिखलाचा गाळ आहे पूर्ण रबडी म्हणा चिखल म्हणा चिडचिड म्हणा जे म्हणशाल ते म्हणा पण पूर्ण म्हणजे चिखल आहे एकदम म्हणजे एक पाय चुकीचा पडला कडारी माणूस सटाकला असं चिखल आहे तिथे आमची लालपरीतनं बसल्यानंतर जर मला मामांची गप्पा मारण्याचा म्हणजे चान्स मिळाला तर मी तुम्हाला मामांना पण भेटवर आणि त्यांच्या संघ जे गप्पा मारतो ते पण काही गप्पा मारल्या मामांनी किती ठिकाणी जॉब म्हणजे ड्युटी दिली किती घाटांमध्ये दिली कुठं फिरले ते सर्व दाखवेल कशी ड्युटी राहते सर्व दाखवेल मी तुम्हाला आपण आहे ना सगळेजण आता एसटी मध्ये येऊन बसलोय कॅमेरा काबर फोकस नाही सर्वजण एसटी मध्ये येऊन बसलेलो आहे आता सगळ्यांची कॉन्ट्री बी जमा केलेली आहे आपण 740 रुपये ती कॉन्ट्री बी सांगते तुम्हाला कारण की आता 732 रुपयाचा आपल्या तिकीट लागले आता गोऱ्या पुढं जाऊन बसलेलं आहे हा म्हणे मला नजर पाहिजे आता मामाचं तिथं जायचे म्हटलं तर मग मामांना सांगू थोडं तुमचं सिटी तर लावून धरेल थोड्या वेळ गाठ उतरवत तर बसायचं नंतर मग तुम्ही जा लागलं तर पुढं तर मग असं चालू आहे आता प्लॅन आता आम्ही बसलो येऊन पहिले एसटी तशी पूर्ण रिकामीची आता पाहायला गेलं तर ठीक आहे आता थोड्या वेळाने तुम्हाला आहे ना घाट उतरताना व्ह्यू दाखवतो कसा आहे दिसलं पुढून आणि जर धुकं राहिलं तर धुक्यामध्ये रस्ता दिसतो का नाही दिसत ते बघू कारण की मी 1 वर्ष आलो होतो तेव्हा काहीच रस्ता नो विजिबिलिटी 0 विजिबिलिटी होती नाही का फक्त पिवळ्या समोरून येणाऱ्या गाडीच्या बल्ब दिसायचं गाडी दिसत नव्हती काही दिसत नव्हती अक्षरशः लोकांनी जे प्रायव्हेट गाड्या घेऊन येते हाऊस करून त्यांच्या गाड्या साईडला लावून गेले म्हणजे ते दिसत नसल्यामुळे त्यांनी साईडला लावलं होते नवीन ड्रायव्हर असते ते आमचे हे डावले भाऊ आहे ना प्रॉपर ड्रायव्हर आहे ट्रक पिकअप कोणती बी गाडी 1 साईड चालवते उज्जैन टू नाशिक त्यांनी नॉन स्टॉप एका रात्रीत गाडी आणली होती आणि एका रात्रीत नेली पण होती विदाऊट स्लीप काहीच नाही फक्त झोप काढली तेव्हा मी नव्हतो यांच्या संघ त्यामुळे ब्लॉक नाही करू शकलो ठीक आहे बघू पुढच्या वेळेस जाऊ यांच्या संघ तेव्हा आपण ब्लॉक करून तुम्हाला पण दाखवू मामा मी नाशिक कोण येते पंचवटी तुम्ही कुठले 40 डेपो इगतपुरी डेपो माझा मामा आहे पंचवटी डेपो मध्ये काय नाव आहे
मनच सोनवणे. हो. आता काका आपल्याला इथून खालपर्यंत आणि नाशिक पर्यंतची राईड देणार आहे. आता काकांची ड्रायव्हिंग बघू आपण घाटामध्ये. आता त्याकरता आम्ही फर्स्ट सीट इथं बसलेलो आहे. पुढच्या सीटामध्ये म्हणजे इंजिनच्या वर आहे. आता समजा आम्ही एकदम खात्रीशीर आणि व्यवस्थित गाडी चालवणार आहे, त्यामुळे काय हरकत नाही. आता पण मी मागच्या वेळेस एकदा आलो होतो तेव्हा 0 व्हिजिबिलिटी होती, म्हणजे काही रस्ता दिसत नव्हता. फक्त या पिवळ्या लाईटिंगच्या याच्यामध्ये त्या मामांनी गाडी नेली होती तेव्हा. हा, फक्त पुढे व्हिजिबिलिटी दाखवा, काहीच नाही. 0 व्हिजिबिलिटी डायरेक्ट जवळपास नाहीच आहे. म्हणजे आम्ही असतो तर नसतो चालू शकतो, पण मामा एकदम चालवतो. मामा किती वर्षाचे तुम्हाला, किती वर्षाचे एक्सपिरियन्स आहे? 15 वर्षापासून मामा गाडी चालवत आहे. इगतपुरी डेपोतून पहिल्यापासून त्या डेपोत आहे, पहिले दुसऱ्या डेपोत इगतपुरी डेपोमध्ये. म्हणजे आता मामांचं खूप वर्ष झाले, एक्सपिरियन्स खूप तगडा झालेला आहे. आणि आता आपण तर नवीन आहे अजून, म्हणजे झाले 3-4 वर्ष गाडी शिकून झाले फक्त. ती बी आपण छोटी गाडी चालवतो गल्लीतल्या गल्ली. आमच्यातलं एक जण तो ट्रक चालवायला लागला असतात मामा. आयसर आहे, तो त्याच्या वडिलांचं काम आता थोडं शिकायला लागलंय. हो. आणि आता तो टमाट्याची गाडी भरून आणतो किंवा काही कुठल्या मार्केटमधून गाडी भरून आणतो तो. मग त्याचे वडील घेऊन जातो, कधी त्याच्या वडिलांसोबत जातो, कधी तो एकटा जातो, मित्र असं कोणी बदली मारतो थोडक्यात तो. हो. माझं तिथं लायसन यायचं बाकी हो, बाकी काही नाही. त्याला म्हणून मी म्हणतो का फक्त लायसन येऊच करता काय कधी काही घडू शकतं. लायसन असलं तर आपण काय म्हणतात ते याच्या कचाकट सापडू नाही शकत. आपण काहीतरी चाललेलं आता आम्ही सगळेजण एसटीतनं उतरलोय आणि आता गाड्या घ्यायला चाललोय. 2 व्हीलर कुठं लावलंय ना, तर मावशीच्या मुलाकडे चाललंय. आता बघतो, आता इथंच आपला ब्लॉग संपवतो सर्वांच्या संग. आणि आता ठीक आहे, आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.